वेलकम बॅक टू द चॅनल. आणि बऱ्याच दिवसानंतर एक विचार आला डोक्यात की चला एक ब्लॉग वगैरे शूट करूया. सो त्यामुळे सहज फिरत होतो आणि वातावरण खूप छान झालं आहे आणि थोडा पाऊस यायला लागला बारीक. त्यामुळे म्हटलं की चला एक व्हिडिओ बनवूयात आणि खूप भारी वाटतं आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधीचं जे वातावरण असतं ना ते जाम आवडतं मला आणि असं भारी वाटतं. त्यामुळे मग असं फिरावंसं वाटतं. आणि या वेळेस पाऊस पण येतो, पण तो खूप जोरात असतो, त्याच्यामुळे ते जास्त बाहेर वगैरे कुठे जाऊन फिरता येत नाही. परंतु यावेळेचं जे वातावरण असतं ना संध्याकाळचं इव्हिनिंगचं, जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि उन्हाळा संपत असतो, इतकं भारी असतं ना ते असं भारी वाटतं. म्हणजे असं फिरायला वगैरे आणि मस्त फिरायला वगैरे. त्यामुळे असं वरतीला असं छानसं असं वातावरण आहे सगळीकडे, मस्त आणि थंडगार वारा येतो आहे, कारण की इकडे जवळच पाऊस पडतो आहे. पण आपल्या इथे पाऊस नाही आहे सध्या, आता बारीक बारीक थेंब येत आहेत, पण ते भारी वाटतं म्हणजे असं पावसाळ्यामध्ये असं संध्याकाळी वरती फिरायला वगैरे. सो असं सहज फिरत होतो, त्यामुळे म्हटलं चला एक ब्लॉग शूट करूया सहजच. सहज ब्लॉग म्हणण्यापेक्षा एक सहज बोलूयात म्हटलं बरेच दिवस, कारण की यूट्यूबवरती काही व्हिडिओज वगैरे टाकला नाही. आणि सतत जर यूट्यूबवरती व्हिडिओज नाही टाकत राहिलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो, हे बघतोच मी आता सध्याच्यानं. त्यामुळे मग जसा जसा वेळ मिळेल तसं तसा काहीतरी व्हिडिओ करत असतो आणि तसं अपलोड करतो, कारण की कनेक्ट राहण्यासाठी. आणि जेव्हा वेळ मिळतो ब्लॉग करण्यासाठी तर तेव्हा बाहेर गेलं मी नक्कीच ब्लॉग करत असतो. पण जेव्हा वेळ मिळत नाही किंवा काही नसतं माझ्याकडे टाकायला वगैरे, तर त्यावेळेस म्हटलं की आपण असंच काही गोष्टी शेअर करत जाऊयात यूट्यूबवरती, जेणेकरून एक कंटिन्युटी राहते आणि यूट्यूबला सतत एखादा व्हिडिओ पण येत राहील. सो त्यामुळे सहजच व्हिडिओ हा शूट करत बसलो होतो मी, कारण की मी वरती आल्याला मला असं भारी वाटलं सगळं, म्हणजे एकदम शांत आणि थंडगार वारा वगैरे. त्यामुळे म्हटलं की चला मस्त वातावरण आहे, सो मस्त व्हिडिओ वगैरे शूट करूयात. आणि मागच्या वेळेस बोललो होतो त्याप्रमाणे शॉर्ट फिल्मचं पण काम झालं आहे आपल्या दुसऱ्या चॅनल्सवर. ती पण आता लवकरच दुसऱ्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे, म्हणजे पुढच्या रविवारी ती शॉर्ट फिल्म तिकडे रिलीज करणार आहे दुसऱ्या चॅनलवरती. आणि खूप मस्त शॉर्ट फिल्म झाली, तुम्ही पण जाऊन नक्की बघा. आणि खूप सुंदर अशी शॉर्ट फिल्म आहे आणि लवकरच नवीन असं काहीतरी तिकडे घेऊन येतो आहे. त्यामुळे उद्या त्याच काम आहे त्याच संदर्भामध्ये. सो तुम्हाला नक्कीच लवकर काहीतरी चांगलं बघायला मिळेल आणि कंटिन्यू बघायला मिळेल, म्हणजे कंटिन्युटी व्यवस्थित राहील दुसऱ्या चॅनलवरती. इकडे एवढं करणं होत नाही आणि इकडे मी मधल्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1-2 वर्षामध्ये काही अपलोडच करत नव्हतो या चॅनलवरती. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे चॅनलला, आणि ते मान्य पण आहे आणि ते दिसतं पण आहे. सो त्यामुळे मग नवीन चॅनलवरती ह्या गोष्टी ज्या वेबसिरीज किंवा शॉर्ट फिल्म असतील ना, ते त्या चॅनलवरती येत आहेत, आणि तिकडे खूप छान सपोर्ट मिळतो आहे. सो तुम्ही जर नसेल पाहिलं तर लगेच त्या चॅनलला जाऊन आपल्या सबस्क्राईब करा. मराठमोळी फिल्म्स म्हणून नवीन चॅनल आहे आपला, सो तिकडे जाऊन बघा. खूप मस्त कॉन्टेंट तिकडे चालू आहे आणि आता पुढच्या रविवारी मस्त शॉर्ट फिल्म पण तिकडे येईल, सो ती पण बघा. आणि त्याच्यानंतर पण चांगले प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करतो आहे, सो ते पण बघा. आणि नवीन चॅनलला खरंच सपोर्ट करा, कारण तिकडे आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला थोडेच सबस्क्रायबर कमी आहेत. सो लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पटकन तुम्हाला नवीन गोष्टी पाहायला मिळतील. आणि 1000 सबस्क्रायबर झाल्यावर आम्हालाही काम करायला तेवढंच असं मनातून असं एकदम आनंद होईल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच जाऊन तिकडे करा. सो बघूयात, आता अंधार पण पडतो त्यामुळे मग ते व्हिडिओ पण खराब होईल. सो त्यामुळे बघूयात, आणि नवीन चॅनलला नक्कीच जाऊन लगेच सबस्क्राईब करा.